मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपतींच्या इतिहासात अनेक थरारक घटना आणि अद्वितीय योद्ध्यांचे प्रसंग आहेत, पण या इतिहासात एक शोकांतिका अशी आहे जी मराठेशाहीच्या यादवीला पराकोटीला घेऊन गेली. मोगलांच्या प्रतिकारासाठी उभे ठाकलेले दोन असामान्य सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे दोन योद्धे केवळ मराठ्यांच्या छात्रवृत्तीचे प्रतीक नव्हते, तर आपल्या धाडसाने आणि पराक्रमाने मराठा साम्राज्याची गरिमा उंचावणारे होते. संताजी घोरपडे यांची असामान्य नेतृत्व शैली आणि धनाजी जाधवांची कर्तबगारी यांनी मोगलांना हादरून सोडले होते. पण जुलै 1697 मध्ये संताजींचा मृत्यू झाला आणि मराठ्यांच्या इतिहासात एक वेगळेच वळण आले. छत्रपती घराण्यात यादवी युद्धाची सुरुवात झाली आणि या संघर्षात धनाजी जाधवांनी शाहू महाराजांच्या बाजूने डोस दिला. पण असे का केले? चला या इतिहासाच्या पानात डोकावूया आणि जाणून घेऊया धनाजी जाधवांचा उदय, त्यांची स्वातंत्र्य युद्धातील कामगिरी आणि त्यांच्या निर्णयामागील कारणे. यासाठी आधार घेतोय आपण डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या मराठेशाहीचे अंतरंग या ग्रंथातून. चला या अनोख्या इतिहासाच्या प्रवासाला सुरुवात करूया. 20 फेब्रुवारी 1707 रोजी औरंगजेब बादशाह अहमदनगरी आपल्या छावणीत पैगंबराशी झाला. त्याचबरोबर मराठ्यांशी चालू असलेले मोगलांचे 27 वर्षाचे युद्ध थांबले. त्याचा द्वितीय पुत्र आझम शहाने स्वतःला बादशाह म्हणून घोषित करून आपल्या वडील भावाच्या पाडवासाठी उत्तरेकडे कूच केले. मार्गात शाहू राजांनी मोठ्या खटपटीने आपली सुटका करून घेतली. मोगलांनी शाहू महाराजास मुक्त केले तरी त्यांच्या आईस ओलीस म्हणून ठेवले होते. मोगली कैदीतून सुटून येणारा शाहू राजा खरा असल्याची खात्री होताच मार्गात त्याला परसोजी भोसले, नेमाजी शिंदे, अमृतराव कदम पांडे आणि असे अनेक सरदार आपल्या सैन्यासह येऊन मिळाले. अशा सरदारांना बरोबर घेऊन प्रसंग पडल्यास ताराबाईंशी लष्करी संघर्ष करण्याच्या इराद्याने शाहूराजा अहमदनगरहून पुढे सरकून भीमा नदीच्या काठी खेडवर छावणी करून राहिले. ऑक्टोबर 1707 ही घटना आहे. शाहूराजांच्या स्वराज्यातील आगमनाने मराठी राजकारणाचे रंगच पालटून गेले. स्वराज्याचा ज्येष्ठ वारसदार या नात्याने राज्य आपले स्वाधीन करावे. ताराबाईंनी फार तर सल्लागार म्हणून राहावे अशी त्यांची मागणी होती. ही मागणी धुडकावून लावताना ताराबाईंनी पुकारा केला, कोणाचे राज्य कोण मागतो? थोरल्या महाराजांनी स्थापन केलेले राज्य संभाजी राजांनी संपविले. हे राज्य राजाराम महाराजांनी निर्माण केले असे त्या म्हणाल्या आणि मी ते गेली 7-8 वर्षे शत्रूंपासून सुरक्षित ठेवले आहे. अशा राज्यावर हक्क सांगण्याचा शाहू महाराजांना अधिकारच काय? अशा परिस्थितीत छत्रपती घराण्यात दुही व संघर्ष हा अटळ ठरला होता. शाहू राजास काही मोजके सरदार येऊन मिळाले असले तरी इतरांनी आपल्या पायाशी रुजू व्हावे म्हणून त्यांचे प्रयत्न चालू होते. आहे ती वतनी जहांगीरात चालवून पण त्याहीपेक्षा मानमरातब दिला जाईल अशी प्रलोभने शाहू राजांच्या वतीने मराठी सरदारांना व प्रधानांना दाखवली जात होती. सरदार मंडळीत चलबिचल उत्पन्न झाली होती. ताराबाईंच्या कारभारामुळे व कडक धोरणामुळे दुखावलेल्या सरदार आणि वतनदार यांना तर ही नामी संधी चालून आली होती असे वाटत होते. काहींना नव्या राजवटीत आपल्याला भाग्योदय सुद्धा दिसत होता. ताराबाई यावेळी पन्हाळा विशाळगड प्रांतात होत्या. या सुमारास मराठी राजकारणात रामचंद्र पंत, शंकरजी नारायण, परशुराम पंडित प्रतिनिधी, खंडो बल्लाड, धनाजी जाधव, खंडेराव दाभाडे, सिंधोजी घोरपडे इत्यादी प्रमुख व्यक्ती होत्या. याशिवाय राज्यात अनेक ठिकाणचे वतनदार व सरदार फौजबंद होते. त्या सर्वांमध्ये आता दुफळी पडणार हे निश्चित झाले होते. अशा वेळी त्यांनी शाहू राजांच्या आज्ञापत्राची इतबार न राखता आपल्या पायाशी एकनिष्ठ राहावे. शाहू राजांशी अनुसंधान राखल्यास मुलायजा होणार नाही अशा तंबीची हुकुमपत्रे ताराबाईंनी रवाना केली होती. याशिवाय आपल्या जोड जे प्रधान व सरदार होते त्यांना दरबारात बोलावून दूध भाताच्या ताटावर आपण शिवाजी महाराजांशी ताराबाई पुत्र एकनिष्ठ राहू अशा आणाभाका घेऊन ताराबाईंनी सर्व वरिष्ठ मंडळींवर एक प्रकारचा नैतिक दबाव निर्माण केला होता. रियासतकार सरदेसाई म्हणतात, ताराबाईंनी सर्व प्रमुखांकडून दूध भातावर हात ठेवून राजनिष्ठेच्या शपथा घेतविल्या. कित्येकांनी साफ दिलाने आणाभिका घेतल्या तरी कित्येकांनी कपट पोटात ठेवल्या.
आले. पुढे जो प्रकार घडून आला त्यावरून स्पष्ट होते की धनाजी व खंडो बल्लाळ यांनी कपट पोटात ठेवून शपथा घेतल्या होत्या. खेडवर छावणी करून राहिलेल्या शाहू राजांशी मुकाबला करण्यासाठी ताराबाईंनी आपल्या फौजा सेनापती धनाजी जाधव व परशुराम पंडित प्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखाली धाडल्या. खुद्द ताराबाईंनी फौजेचे नेतृत्व केले असते तर खेडच्या मैदानावर मसलत घडली ती कदाचित घडली सुद्धा नसती. पण त्यांचा आपल्या सेनापतीच्या एकनिष्ठेवर व पराक्रमावर पूर्ण भरोसा असावा तो चुकीचाही नव्हता. केवळ लष्करी बलाबळाचा विचार होता तर ताराबाईंचा विजय हा निश्चितच होता. पण तसे घडणार नव्हते. भीमेच्या अलीकडील तीरावर ताराबाईंच्या फौजांची छावणी पडलेली होती. उभय फौजा समोरासमोर छावणी करून उभ्या ठाकल्या होत्या. लढाईच्या आदल्या रात्री सेनापती धनाजी जाधवच्या राहुटीत त्यांच्या समवेत खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ, नारोराम व अंबाजी पुरंदरे यांची एक गुप्त बैठक होऊन एक महत्वाची मसलत ठरली. धनाजीने शाहूराजा हाच खरा राज्याचा वारसदार आहे हे मान्य केले आणि होऊ घातलेल्या लढाईत आपण मनापासून लढणार नाही, योग्य समय येता शाहूराजांच्या दर्शनास येऊ असे आश्वासन दिले. खंडो बल्लाळने शाहूराजांच्या छावणीत जाऊन धनाजीशी पक्की मसलत झाल्याची खबर पोहोचती केली. धनाजींच्या राहुटीत शिजलेल्या या मसलतीची बातमी इतकी गुप्त राखली गेली की त्यांच्या बरोबरीच्या परशुराम पंडितास तिची खबर सुद्धा लागली नाही. परशुराम पंडिताप्रमाणे ताराबाईंशी खरे एकनिष्ठ असणारे खंडोजी दाभाड्यासारखे अन्य सेनानी अंधारातच राहिले. दुसऱ्या दिवशी लढाईत तोंड फुटले आणि ताराबाईच्या फौजांची दाणादाण उडाली. प्रतिनिधीचा जबर पराभव होऊन त्यास पळ काढावा लागला. खंडोजी दाभाडे कैद झाले. 12 ऑक्टोबर 1707 रोजी चिटणीस बखर या लढाईचे वर्णन करताना म्हणते, महाराज लढाईत सिद्ध झाले. धनाजी जाधव व प्रतिनिधी चाल करून आले. परसोजी भोसले व चिमणाजी दामोदे यांनी घोडे चालून लढाई केली. महाराजांनी चालून घेतले. प्रतिनिधी वगैरेंचा मोड होऊन पडून गेले. त्यांचे 10-5 हजार स्वार सापडले. सेनापतींनी आपले विचारातील सर्वांस घेऊन घोड्यावरून उतरून मुजरे करून भेटले. महाराजांनी खेडच्या मैदानी मुक्काम केला. लोकांनी कामे केली त्यास बहुमान बक्षीस दिले. दुसऱ्या दिवशी सेनापतींच्या भेटी सन्माने करून झाल्या. शुभ मुहूर्तावर सेनापतीस पदाची वस्त्रे व बहुमान दिला. खंडो बल्लाळ यासही चिटणीसी वस्त्रे दिली असे वर्णन आहे. खेडच्या लढाईत रण मैदानावर ज्या फौजांचे नेतृत्व धनाजीने केले त्यांचा पराभव होताच त्याने प्रतिस्पर्धी फौजेच्या नायकास मुजरा करावा ही मराठ्यांच्या इतिहासातील नाट्यमय घटना होती. ताराबाईंचा हा सेनापती रणांगणावर पाय रोवून निष्ठेने लढला व शाहूराजास विजय मिळणे अवघड होते. याचा अर्थ खेडच्या लढाईचा निर्णय ना ताराबाईंच्या हाती ना शाहूराजांच्या हाती होता, तो सेनापती धनाजी जाधवांच्या हाती होता. सारांश, इतिहासाला कलाटणी देणारा निर्णय धनाजी घेणार होता आणि तशी कलाटणी देऊन त्याने इतिहासाचा प्रवाह शाहू महाराजांच्या बाजूने वळविला होता. हिंदुस्थानातील इंग्रजी साम्राज्याच्या इतिहासात प्लासीच्या लढाईला जसे महत्त्व आहे तसेच मराठ्यांच्या इतिहासात खेडच्या लढाईला महत्त्व आहे. खेडच्या विजयाच्या नंतर शाहू राजांनी आपल्या फौजा घेऊन पुणे प्रांतातील ठाणे किल्ले काबीज करीत साताऱ्याच्या पायथ्याशी ते आले आणि सातारा काबीज करून गडावरील परशुराम पंडितास त्यांनी कैद केले. लवकरच त्यांनी स्वतःला राज्याभिषेक सुद्धा करून घेतला. अष्टप्रधानांच्या नेमणुका केल्या आणि पन्हाळा प्रांती असलेल्या ताराबाईंच्या पारिपत्यासाठी ते मोहिमेवर रवाना झाले. मार्च ते जुलै 1708च्या दरम्यान या सुमारास धनाजी पुणे जुन्नर प्रांतात मोहिमेवर होता. ही मोहीम संपून शाहू महाराजांच्या भेटीस पन्हाळ प्रांताकडे येत असतानाच वारणा नदीच्या काठी वडगाव येथे मराठ्यांचा हा महान सेनानी स्वर्गवासी झाला जुलै 1708 रोजी. आता आपल्याला प्रश्न पडतो की धनाजींनी शाहू राजांच्या बाजूने डौल का दिला होता? खेडच्या रणमैदानावर मराठी राज्यांच्या सेनापतीने घेतलेला निर्णय हा त्यांचा स्वामीद्रोह की स्वामी सेवा असा प्रश्न हा इतिहासात निर्माण होतो. या प्रश्नाचे उत्तर इतिहासकार स्वराज्याचा वारसदार कोणाला मानतात यावर अवलंबून आहे. ताराबाईंचे पुत्र शिवाजीराजे हेच खरे वारसदार मानले तर धनाजीचे हे कृत्य निसंशय स्वामीद्रोहाचे व विश्वासघात
घाताचे ठरते. पण शाहूराजे हे स्वराज्याचे खरे वारसदार मानल्यास धनाजींची कामगिरी स्वामी सेवेची व तत्वनिष्ठेची ठरते. मराठा इतिहासातील हे वादग्रस्त स्थळ असे आहे. खंडोबल्लाळ, बाळाजी विश्वनाथ इत्यादी मंडळींनी धनाजींचे परिवर्तन केले व शाहूराजे हेच खरे स्वराज्याचे धनी आहेत हे त्यांच्या मनावर बिंबवले. हा इतिहासकारांचा अन्वयार्थ बाबळा आहे. अथवा खुद्द ताराबाईंनी पुढे धनाजी पुत्र चंद्रसेन यास आपल्या पक्षात ओढण्यासाठी जे पत्र लिहिले आहे त्यात म्हटलेले आहे की सेनापती जाधवरावास धनाजीच विपरीत कालवशी एक प्रकारे मोह प्राप्त झाला होता. हेही खरे नाही. धनाजी हा मातब्बर सेनानी व मुत्सद्दी आहे. शिवाजी महाराजांपासूनच्या कारकिर्दी त्याने अनुभवलेल्या आहेत. मराठी राजकारणात तो मुरलेला राजकारणी आहे. यास कोणी खंडोबल्लाळ अथवा बाळाजी विश्वनाथाने मसलत सांगावी आणि त्यास ओढावे असा काही प्रयत्न घडला असेल असे वाटत नाही. राज्यावर शाहूराजांचाच खरा हक्क आहे ही गोष्ट धनाजीस मनोमन पटत असल्याने खेडच्या लढाईत त्यांनी शाहूराजांच्या बाजूने डौल दिला व त्यात त्याची नैतिकदृष्ट्या काही चुकले नाही असे त्याच्या बाजूने प्रतिपादन करता येईल. पण शाहूराजांच्या बाजूने डौल देण्यात केवळ ही एकच गोष्ट कारणीभूत झाली असावी असे तात्कालीन ऐतिहासिक कागदपत्रे तपासत असताना वाटत नाही. धनाजींचा हा निर्णय गतकालातील राजकारणाशी बांधला गेला आहे. राज्यकर्त्या राणीशी ताराबाईंशी त्यांचे संबंध ताणले गेले असावेत अशी खात्री होण्याइतका पुरावा हाती लागतो. ताराबाई धनाजी यांच्यामधील दुरावा राजाराम महाराजांच्या हयातीतच उत्पन्न झाला होता. खेडच्या मैदानावरील धनाजींचे कृत्य या दुराव्याचे अंतिम फलित होते. राजारामकालीन एक घटना आहे. सातारा जिल्ह्यातील पालीच्या खंडोबाच्या यात्रेच्या ऐवजाविषयी डबीविषयी गिरजूजी यादव व धनाजी जाधव या दोघांमध्ये खटला उत्पन्न झाला. गिरजूजी हा राजपरिवाराच्या खास विश्वासातील अधिकारी अंतपूरचा सरहवालदार ताराबाईंशी या भांडणात हस्तक्षेप करून गिरजूजीच्या बाजूने निकाल दिला. राज्याच्या सेनापतीला या निर्णयामुळे माघार घ्यावी लागली. दुसरी घटना ही खुद्द ताराबाईंच्या कारकिर्दीतील. राजाराम महाराजांनी गिरजूजी यादवास कराड परगण्यात काही तर्फांची देशमुखी बहाल केली होती. गिरजूजीच्या काही भाऊबंधांनी या देशमुखीपैकी 10 गावे धनाजी जाधवास विकली. परिणामी गिरजूजी व धनाजीमध्ये पुन्हा बखेडा उत्पन्न झाला. ताराबाईंनी त्या भाऊबंधांना ती 10 गावे धनाजीकडून परत घेऊन गिरजूशी देण्यास भाग पाडले. इथेही ताराबाईंचा निर्णय धनाजीच्या विरोधात गेला. ही गावे परत करण्याच्या बाबतीत धनाजीने खळबळ केल्याची कागदोपत्री नोंद नाही. प्राप्त परिस्थितीशी मिळते घेऊन अनुकूल संधीची तो प्रतीक्षा करीत राहिला असे दिसून येते. ही घटना खेडच्या लढाईपूर्वी बरोबर 1 वर्ष घडून आलेली होती. दोन्ही घटना वरच्या वर साध्या दिसत असल्या तरी ताराबाई धनाजी संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. राज्यकर्ते या नात्याने ताराबाईंचे निर्णय योग्य असतीलही पण त्यामुळे सेनापतींच्या मनात दुरावा निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही. किंबहुना या घटना त्या दुराव्याचे प्रतीक तर नसाव्यात ना अशी शंका येण्या इतपत जागा नक्कीच आहे. राजाराम महाराज जात्यात सौम्य प्रकृतीचे होते पण ताराबाई या स्वभावाच हिकमती व हुकमती प्रवृत्तीच्या होत्या. राजाराम कालात रामचंद्रपंत अमात्य, धनाजी जाधव इत्यादी मंडळींना बरेच कृती स्वातंत्र्य होते. पंतांनी तर राजाराम महाराजांच्या जिंजीवासाच्या काळात महाराष्ट्रात स्वराज्याचा सर्वाधिकारी म्हणून त्यांना काम पाहायचे सांगितले होते. धनाजीस महिमांचे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य होते. अशा प्रकारे एकेकाळी हुकमत गाजवण्याची सवय झालेल्या या कर्तबगार मंडळींना नव्या राजवटीत एका महत्वाकांक्षी राणीच्या हुकमतीखाली राहणे थोडे क्लेशदायक व मानसिकदृष्ट्या त्रासाचे ठरले असावे. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर अशा समान विचाराच्या मंडळींचा एक गट कळत न कळत ताराबाईंच्या विरोधात तयार झाला होता. राजाराम काळात ही मंडळी छत्रपतींच्या खास विश्वासातील समजली गेली होती पण नव्या राजवटीत त्यांची जागा आता परशुराम पंडित, प्रतिनिधी शंकरजी नारायण, सिंधोजी व पिरोजी घोरपडे, गिरजोजी यादव या मंडळींनी घेतली होती. रामचंद्रपंत, धनाजी जाधव यांच्या गोटात मोगली कैदेत
सत्तेत असणाऱ्या शाहू राजांविषयी अधिक आस्था व सहानुभूती आहे, किंबहुना ते शाहू राजांचाच स्वराज्याचा खरा धनी मानतात असा ताराबाईंना संशय होता. पुढे हा संशय बळावत गेला. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराबाईंनी आपल्या पुत्रास मुंज व राज्याभिषेक करण्याचा इरादा प्रकट केल्यावर त्याच पंताने आता मुंजीची गडबड का, शाहूराजे मोगली कैदेत आहेत, ते लवकरच सुटून येतील, तेव्हा उभय राजकुमारांच्या मुंजी एकाच वेळी करू. शाहूराजास राज्याभिषेक होईल व शिवाजीराजे युवराजपद सांभाळतील असा अभिप्राय दिला. यावर ताराबाई संतापाने उद्गारल्या, शाहूराजे धनी आणि शिवाजीराजे चोर आहेत असा याचा अर्थ नाही. शिवाजीराजांचे मुंज अगत्यमेव मला कर्तव्य. हे चिटणीस बखरीने दिलेली कथा अक्षरशः खरी असेल नसेल, पण त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की शाहूराजांशी जोवर सुटका होत नाही तोवर ताराबाईंनी आपल्या पुत्रास राज्याभिषेक करू नये अशी पंतांची व त्यांच्या साक्षीदारांची इच्छा होती. अर्थातच ताराबाईंसारख्या महत्वाकांक्षी स्त्रीस हे न रुचणारे होते. या सर्व पार्श्वभूमीवर खेडच्या रणमैदानावरील धनाजींचा निर्णय तपासून पाहिला पाहिजे. धनाजींचा हा निर्णय अचानक झालेल्या मतपरिवर्तनातून उद्भवलेला नाही, अथवा ताराबाई म्हणतात त्याप्रमाणे विपरीत कालवश मोहप्राप्तीतून उत्पन्न झालेला नाही. धनाजी सारख्या सेनापतीने अत्यंत शांत डोक्याने विचारपूर्वक उचललेले हे पाऊल होते. यावेळी ताराबाईंनी धनाजी बरोबर रामचंद्रपंत अमात्याला खेडवर पाठविले असते तर तोही खचितच शाहूराजास मिळाला असता. हुकमती ताराबाईंपेक्षा मवाळ व सौजन्यशील शाहूराजा राज्यकर्ता म्हणून केव्हाही त्यांना अधिक श्रेयस्कर वाटत होता. दुसरे असे की रामचंद्रपंत व धनाजी यांनी ताराबाईंशी एकनिष्ठ राहून खेडवर लढाई केली असती तर ताराबाईंकडून त्यांचे कौतुक झाले, फार तर मान सन्मान झाला असता, पण राज्यकर्त्या म्हणून त्या या सेवकांच्या उपकाराखाली राहिल्या नसत्या. कारण राज्याचे सेवक म्हणून त्यांनी आपले कर्तव्य बजावले असेच त्यांना वाटत राहिले असते. पण शाहूराजांच्या बाबतीत तसे नव्हते. खेडच्या लढाईनंतर त्यांचे राज्याचे धनी पण ठरणार होते. ही लढाई त्यांचे भवितव्य ठरवणारी होती. अशा परिस्थितीत पंत अथवा धनाजी यांनी त्यांना मिळणे हा त्यांच्यावर मोठा उपकार ठरणार होता. इथे भावी राज्यकर्त्या छत्रपतीच या सेवकांचा कायमचा उपकृत राहणार होता. परिणामी शाहूराजांकडे जाण्यात या सेवकांना आपले उज्ज्वल भविष्य दिसत होते. त्यांच्या नव्या शब्दाला नव्या छत्रपतींच्या दरबारात अधिक मान व प्रतिष्ठा मिळणार होती. त्यांना अधिक कृती स्वातंत्र्य मिळणार होते. असे कृती स्वातंत्र्य घेण्याची संधी धनाजीस खेडच्या रणमैदानावर मिळाली. रामचंद्रपंतास ती मिळाली नाही एवढेच, पण पंतांच्या मनात शाहूराजांविषयी आकर्षण मात्र कायम राहिले. खेडच्या लढाईच्या प्रसंगी धनाजीच्या मनात कोणतेही विचार असोत, पण त्या विचारांनी मराठी राज्याच्या इतिहासाला कलाटणी मिळाली हे ना कबूल करता येणार नाही. मराठी राज्यातील आणीबाणीच्या प्रसंगी सेनापतीच्या डौलाने राजकीय परिस्थितीला कलाटणी मिळण्याचा हा दुसरा प्रसंग होता. यापूर्वी एकदा असे सेनापतीच्या निर्णयास महत्त्व आले होते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर अण्णाजी दत्तू, मोरोपंत पिंगळे, बाळाजी आवजी व प्रल्हाद निराजी यांनी संभाजी राजांविरुद्ध घडून आणलेल्या मसलतीस शह देऊन सेनापती अंबेराव मोहित यांनी राजांच्या बाजूने डौल दिला होता आणि इतिहासाचा प्रवाह बदलला होता. त्यानंतर 28 वर्षांनी राज्याच्या दुसऱ्या एका सेनापतीने इतिहासाची अशी पुनरावृत्ती केली होती. मित्रांनो, मराठ्यांच्या इतिहासात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांचे योगदान हे अफाट आहे. हे दोघेही मराठ्यांच्या छात्रवृत्तीचे अद्वितीय प्रतीक होते, ज्यांनी मोगलांच्या विरोधात असीम धैर्याने लढा दिला. मात्र संताजी घोरपडे यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या राज्यातील अंतर्गत संघर्षाने जोर धरला. छत्रपती घराण्यातील यादवी युद्धाचा या शोकांतिकेने प्रवेश झाला. या संघर्षाच्या वळणावर धनाजी जाधवांनी शाहू महाराजांच्या बाजूने आपला डौल का दिला यामागील केवळ राजकीय नव्हे तर वैयक्तिक आणि रणनीतिक सुद्धा होती. एकीकडे मराठी शाहीचे भविष्य तर दुसरीकडे स्वतःच्या निष्ठेची कर्तव्यपूर्ती. मराठी शाहीचे अंतरंग उलगडताना आपण पाहिले की हा संघर्ष आणि निर्णय मराठा साम्राज्याच्या भवित्यावर किती मोठा परिणामकारक ठरला. आज आपल्यासाठी या गोष्टी फक्त इतिहासाचे पान आहेत, पण त्या काळात प्रत्येक निर्णयामागे एक कठोर सत्य आणि दूरदृष्टी दडलेली होती. चला आपणही याच इतिहासातून शिकू आणि त्यातून प्रेरणा
घेऊ धनाजी जाधवांचा शाहू महाराजांच्या बाजूने घेतलेला निर्णय आणि त्यांची निष्ठा मराठा साम्राज्याच्या बांधिलकीची महत्त्वाची शिकवण आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराज, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.